आनंदाने व औत्सुक्याने भरलेल्या या सभागृहाच्या समयीच्या तेजस्वी कळ्या शांततेचा मांगल्याचा प्रकाश पसरवित असताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा आयोजकांच्या मनात असलेल्या भावना या केवळ शब्दातून व्यक्त होत नाही। याकरिता सन्माननीय अतिथी प्रति आपच्या स्नेहाच्या आदराच्या भावना या पुष्पांच्या रूपात अर्पण करायचा मानस या ठिकाणी आहे। सर्वप्रथम मी अमरावती जिल्हा वकील संघाचे प्रथम सदस्य व अध्यक्ष ॲडव्होकेट श्री सुनील देशमुख, उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्री आशिष लांडे, सचिव श्री अमोल मुरळ तसेच ग्रंथालय सचिव विद्या मांडके यांना विनंती करतो की त्यांनी अमरावती वकील संघाच्या वतीने सरन्यायाधीश माननीय श्री न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे व आम्हा सर्वांच्या भावना त्यांच्या प्रति पोहोचवाव्यात। यानंतर अमरावती जिल्हा न्यायपालिकेच्या वतीने अमरावतीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुधाकर व्ही यार्लगड्डा साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजचे सत्कार मूर्ती सरन्यायाधीश सन्माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन जिल्हा न्यायपालिकेच्या वतीने यथोचित स्वागत करावे। धन्यवाद सर। जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती येथील श्री मधुसूदन देशमुख, अध्यक्ष अमरावती जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना, पदाधिकारी श्री राजू वानखडे, श्री प्रमोद तवर, श्री शंकर हणवंते यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार मूर्ती सरन्यायाधीश माननीय श्री न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। धन्यवाद। आजच्या सत्कार समारंभाला विशेष मार्गदर्शक म्हणून माजी सरन्यायाधीश माननीय श्री NV रमणा साहेब, सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचं स्वागत ॲडव्होकेट श्री शोएब खान, ॲडव्होकेट सुनील वानखडे, ॲडव्होकेट झिया खान, ॲडव्होकेट सुमित गंधे, ॲडव्होकेट रोहित जैन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। यासोबतच आदरणीय माजी सरन्यायाधीश श्री NV रमणा साहेब यांचं एक छोटेखानी सत्कार, एक कौटुंबिक सत्कार म्हणून मी अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी त्यांना विनंती करतो की त्यांनी देखील सन्माननीय विशेष पाहुण्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करावं।
या समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री न्यायमूर्ती नितीन सांबरे, प्रशासकीय न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचं स्वागत उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्री आशिष लांडे सर करतील, तसेच कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट आशिष परिहार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. या समारंभाला प्रमुख उपस्थित असलेले माननीय श्री न्यायमूर्ती अनिल किल्लोर, पालक न्यायमूर्ती अमरावती विभाग मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचं स्वागत करण्यासाठी मी कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट अक्षय बोळे तसेच ॲडव्होकेट सुमित शर्मा यांना पाचारण करतो. धन्यवाद सर. या समारंभाला ज्याची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे माननीय श्री न्यायमूर्ती प्रवीण पाटील, पालक न्यायमूर्ती अमरावती विभाग मुंबई उच्च न्यायालयाचं स्वागत करण्यासाठी मी उपाध्यक्ष श्री आशिष लांडे सर तसेच कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट आशिष परिहार यांना पाचारण करतो. या समारंभाला विशेष उपस्थित असलेल्या सन्माननीय सरन्यायाधीश यांच्या श्रद्धेय मातोश्री मलताई गवई यांचं स्वागत ग्रंथालय सचिव विद्या मांडके तसेच कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट नेतल मल्ला करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम. या समारंभाच्या विशेष उपस्थित सन्माननीय सरन्यायाधीश यांच्या अर्धांगिनी सौ तेजस्विनी भूषणजी गवई मॅडम यांचं स्वागत कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट पूनम रिठे तसेच ॲडव्होकेट विशाखा तागडे पाटील करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम. या समारंभाला प्रमुख उपस्थित माननीय श्री सुधाकर व्ही यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचं स्वागत अमरावती जिल्हा वकील संघाचे कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट ऋषिकेश उपाध्ये तसेच ॲडव्होकेट सुमित शर्मा करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आजच्या समारंभाला विशेष उपस्थित माननीय ॲडव्होकेट श्री आशिष देशमुख, सदस्य बार काउन्सिल ऑफ इंडिया, पालक सदस्य अमरावती यांचं स्वागत अमरावती जिल्हा वकील संघाचे कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट अक्षय बोळे तसेच ॲडव्होकेट आशिष परिहार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. या समारंभाला विशेष माननीय ॲडव्होकेट श्री परिजात पांडे, सदस्य बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, पालक सदस्य अमरावती यांचं स्वागत अमरावती जिल्हा वकील संघाचे कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट ऋषिकेश उपाध्ये तसेच ॲडव्होकेट सुमित शर्मा करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
with the presence of the former Chief Justice of India, Sri Ramana sir, on the dais, and the overwhelming feelings that he is carrying in his heart, he, along with Advocate Sri G. Venkateshwar Rao, the President of the Vijayawada Bar Association, I most humbly request both of them to kindly felicitate and garland the Satkar Murti of today's function, the Chief Justice of India, Honorable Mr. Justice Sri Bhushan Ramakrishna Gavai, with a Gaja Har, and I expect the same kind of grand reciprocation from you, from your clappings. Thank you. दोन मोठे हार असल्यामुळे निदान हाराच्या वजनाच्या दुप्पट टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे अशी किमान अपेक्षा करायला हरकत नाही. My Lord, these heart-touching moments shall ever echo in our hearts and memories. We remain indebted to you for such a wonderful gesture. Thank you, my Lord. यानंतर आजच्या समारंभाचे सन्माननीय सत्कार मूर्ती श्री भूषण रामकृष्ण गवई साहेब, सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांचा अमरावती वकील संघातर्फे काही मंडळींच्या हस्ते पुष्प